तर आज आपण या ठिकाणी शेलगाव तालुका उमरी जिल्हा नांदेड या ठिकाणी प्रभासीचा नवाब 2434 या वाहनाचा प्लॉट आपण या ठिकाणी बघायला आलेले आहोत. तर हा तर तुम्ही बघितला असेल, हा प्लॉट 6 जूनचा आहे. आजच्या तारखेमध्ये याला साधारणतः 60 ते 62 दिवस झालेले आहेत. आणि याचं जर सेटिंग बघितलं असेल तुम्ही सुरुवातीपासून बुडापासून, याची ब्रँचिंग वगैरे बघितली असेल तर बघा, ही बोंड साईज याची खूप छान बोंड साईज आहे आणि दोन पात्यातलं अंतर ती खूप जवळ आहे. आणि याच्या फळफांद्या जर बघितल्या असेल तुम्ही या ठिकाणी, तर डायरेक्ट 2 ते 2.5 इंचावर यांच्या फळफांद्या आहेत. साधारणतः एका झाडाला जर साधारणतः 25 ते 30 जर फळफांदी लागली तर इन ॲव्हरेजमध्ये जर एका फांदीवर जरी 5 बोंड जरी लागले तर इन ॲव्हरेजमध्ये 70 ते 80 बोंड लागायची कॅपॅसिटी या नवा प्लस या वाहनामध्ये आहे. तर असा सुंदर वाहन कंपनीनं शेतकऱ्यासाठी दिलेला आहे. तर या ठिकाणी या शेतकऱ्याने हा 4 पाकीटचा प्लॉट लागवड केलेला आहे. तर तुम्ही सर्व ठिकाणी बघितलं असेल तर खूप छान असा परफॉर्म या ठिकाणी शेतामध्ये हा वाण करत आहे. तर सर्व शेतकऱ्यांना मी विनंती करतो की यावर्षी जरी आपण लागवड नसेल केली तर येणाऱ्या सीझनमध्ये आवर्जून या वाणाची लागवड करा आणि जास्तीत जास्त उत्पन्न कसं घेता येईल याकडे आपलं लक्ष असलं पाहिजे. त्या हिशोबानं आपण नेहमीच लागवड करताना उच्च प्रतीचं बियाणं लागवड करणं अत्यंत गरजेचं आहे. तर या ठिकाणी बघितलं तर खूप छान सुंदर वाण आहे. कुठलंही झाड बघा तुम्ही, तर त्याची जी शेडिंग आहे तो खूप छान आहे. बाई हे झाड दाखवा काय शेटिंग आहे या वाणाची, म्हणजे हाईट बघा यांनी आणि याची सेटिंग बघा कशा प्रकारे हा सेट करत आहे माल. तर असा हा खूप सुंदर वाण प्रभासजींना आपल्यासाठी दिलेले आहे. तर मी सर्व शेतकरी बांधवांना अशी विनंती करतो की येणाऱ्या सीझनमध्ये अवश्य न विसरता हा वाण एक पॅकेट लागवड करा. आपल्याला याच्यापासून खूप चांगला फायदा होईल. धन्यवाद.